हाय फ्रेंड्स, नंदादीप लाईफस्टाईलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, मी आलो आहे गार्डनमध्ये आणि आजचा ब्लॉग मी स्टार्ट केलेला आहे. रात्री मित्रांनो आपल्या इकडं खूप पाऊस झाला आहे. आपल्या शहरामध्ये रात्रभर पाऊस होता आणि झाडं बघा किती छान अशी खुललेली आहेत. पक्ष्यांचा चिवचिवाट हे पहा, छान दिसत आहे आपलं गार्डन. तर चला आपण आता बघू गार्डन. हे पहा, केळीपासून आपण सुरुवात केलेली आहे. हे पहा, या ठिकाणी ही झाड आणि कोरपडीची झाडं पहा, पाणी असलं का किती मस्त अशी खुलतात. इथे पहा, हे चिमण्यांना आपण पाणी ठेवलं होतं. हे वाकडं झाल्यामुळे जास्त पाणी साचलं नाही याच्यामध्ये. हे सीताफळ आहे आपलं. हे बघा, छानपैकी सीताफळ लागलेले इथं पण आहे, छोटंसं आहे. पेरू या कसले डाळिंब पहा, छोटे छोटे डाळिंब भरपूर सारे लागले. हे बघा, पाणी पक्ष्यांसाठी पाणी पहा किती छानपैकी पहा. रात्री झालेल्या पावसात साचलेलं पाणी. फुलपाखरू पण उडालं बघा. निंबोनी पावसाच्या पाण्याने पहा झाडं कसे टवटवीत होतात. पावसाचं पाणी खूप छान असतं झाडांसाठी, एक संजीवनीच असतं ते. पहा, चिकू पण नाना प्रकारचे झाडं लावलेत आम्ही या ठिकाणी, फुलांची, फळांची. ते पपईता आहे आणि हे तर तुम्हाला माहितीच आहे. हे आपल्या पोर्चमध्ये आपण यांना नेहमीच पाणी घालत असतो. एकच पाऊस पडला आणि झाड बघा किती छानपैकी फुलले. बघा, असे छोटे छोटे सीताफळ आले तिथं पहा. इथं बघा भरपूर ठिकाणी आहेत त्याच्यामध्ये. हे बघा, इथं सुद्धा आहे, वरती सुद्धा आहेत बऱ्याचशा ठिकाणी. काही पानाखाली आहेत, दिसते नाही ते बघा, बाहेर दिसत आहेत काही. हे बघा, इथं पण दिसत आहे. तर मित्रांनो, आता आपण बऱ्याच वेळापासून गार्डनमध्ये फिरलो, सर्व झाडं बघितली. चला आता आपण जाऊया, आता नाश्ता वगैरे करू. ते बघा मित्रांनो, इथं संघर्ष नाश्ता करतो आहे. चला नाश्ता करा. तर आज आहे मदर्स डे, त्यामुळे मदर्स डेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि मदर्स डेच्या निमित्ताने संघर्षने एक रेसिपी शूट करायला सांगितली आणि तो म्हटलं मीच करतो मम्मी तुझ्यासाठी. तर मी म्हटलं चल मी पण मदत करते. तर आज मी काय बनवलं मी तुम्हाला दाखवते. हे बघा, आज आम्ही बनवलं बनाना शेक. आणि चला आता संघर्षला आणि संघर्षच्या पप्पांना देते मी बनाना शेक. नीट पकड. तर मदर्स डेच्या निमित्ताने आम्ही बनवलं आहे बनाना शेक. हॅपी मदर्स डे. तर बनाना शेक कसं झालाय सांगा चला पटपट. अरे बापरे, मस्त झालंय. तर संघर्षने माझ्यासाठी बनवलं आहे बरं का. मी त्याला मदत केली, तो म्हटलं आता मीच बनवतो, पण मग रेसिपी पण शूट करायची होती, त्यामुळे पटपट मिळून आम्ही दोघांनी केली रेसिपी. आवड निवड चॅनल. हां, तर बनाना शेकची रेसिपी आवड निवड या चॅनलवरती मी अपलोड करत आहे, नक्की पहा. आमच्याकडून पण तुला हॅपी मदर्स डे. आज आहे मदर्स डे, त्यामुळे मी संध्याकाळच्या वेळेला माझ्या आईला फोन केला शुभेच्छा देण्यासाठी. तर आई खूप खुश झाली आणि मला विचारत होती की का बरं शुभेच्छा देत आहेत म्हणून. मग मी तिला समजावून सांगितलं. त्यानंतर मी माझ्या मुलासोबत बोलले, त्यानेही मला शुभेच्छा दिल्या. आणि इथे घरी संघर्षने मला सकाळी शुभेच्छा दिल्या होत्या. आणि त्यानंतर आमचं बऱ्याच वेळ बोलणं चालू होतं फोनवर. मी तोपर्यंत स्वयंपाकाची तयारी केली फोनवर बोलता बोलता. आणि आजच्या ब्लॉगमध्ये इतकंच. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगसोबत नंदादीप लाईफस्टाईलमध्ये. तोपर्यंत बाय बाय.